महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोलादपूर पंचायत समिती कार्यालयासमोर अनोखे आंदोलन। आपण या पोलादपूर शिक्षण विभागाची संदर्भातील वेगवेगळे विषय हाताळले आणि त्यांची निवेदनं आपण त्यांना दिली, पण वेळोवेळी निवेदनं देऊनही या मुजोर शिक्षण विभागाला जाग येत नाही आहे आणि त्यांचीच पाठराखण हा जिल्हा शिक्षण विभाग कुठेतरी करतोय अशी आमची खात्री झाली। म्हणून आपण आज एक मनसेचं अनोखं आंदोलन घेतोय आणि आजच्या आंदोलनामध्ये या मुजोर जे शासकीय अधिकारी आहेत त्यांची आपण एक प्रतिकात्मक शाळा इथे भरवलेली आहे आणि त्यासाठी आपण एक प्रतिकात्मक गट शिक्षण अधिकारी म्हणून आमच्या पक्षाचे पदाधिकारी मुश्ताक भाई हे आज प्रतिकात्मक गट शिक्षण अधिकारी म्हणून या शाळेत उपस्थित राहतील आणि ज्या पद्धतीनं आम्ही प्रश्न तेच प्रश्न आम्ही त्यांना करू आणि त्यातनंच या मुजोर प्रशासनाचा निषेध करू। साहेब, आम्ही तुम्हाला वेळोवेळी या पोलादपूर तरी मांडले आणि त्याची निवेदनं दिलेत। मागच आपली चर्चा झाली, जेव्हा शिक्षण अधिकारी मॅडम आल्या तेव्हाही तुम्हाला त्यांनी सूचना दिल्या। 31 निवेदनांना आमचं तुम्ही उत्तर दिलं नव्हतं, तुम्ही मान्य केलं आणि आजही एवढी निवेदनं देऊन पण तुम्ही आम्हाला कोणतीच उत्तरं देत नाही। ही जी दिशाभूल चालू आहे ही कसली चालू आहे? तर तुम्ही जे आम्हाला निवेदन दिले त्याची काही योग्य उत्तरं तुम्हाला मिळणार नाही। अशीच तुमच्याकडनं आम्हाला वेळोवेळी पत्रे येत आहेत, दिशाभूल करणारी उत्तरे येत आहेत। या आंदोलनाच्या वेळेला पण तुम्ही आम्हाला पत्र दिलं की 13 दिवसात तुम्हाला उत्तर देतो, पण आजगायत कुठली उत्तरं नाही आहेत। मग ह्या शिक्षण विभागाचं जे मुजोर प्रशासन चालू आहे ते तुमच्याच छत्रछायेखाली चाललं आहे असं आम्ही समजायचं का? प्रशासकीय कामामध्ये जर तुम्ही अडथळा निर्माण केलात तर तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू। ही जी मुजोरीची भाषा आहे तुमची की आम्ही निवेदनं देऊन पण तुम्ही कोणती कारवाई करत नाही आहात आणि परत आम्हाला तुम्ही उलट सांगताय की या शासकीय कामात अडथळे आणलेत तर आमच्यावर गुन्हे दाखल करू। तर आमचं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की या शासकीय कामं जी तुमची नेमून दिलेली आहेत ती तुम्ही वेळोवेळी करा, तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ येणार नाही। पण तुम्ही जर तुमची ठरवून दिलेली शासकीय कामं करणार नसाल तर 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीला आवाज उठवेल आणि मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आम्ही या गोष्टींना कारवाई करायला तुम्हाला भाग पाडू। जे काही हे मुजोर प्रशासन चाललंय त्याचा आका कुणाला समजायचं? मग आम्ही या शिक्षण विभागाचा हो, तोच मी आका आहे, वाटेल ते तुम्हाला काय करा। आणि या अशा पोलादपूर शिक्षण विभागाचं त्या जिल्हा शिक्षण विभागाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आजची या प्रतिकात्मक शाळेमध्ये जी उत्कृष्ट निष्क्रियता कशी असते प्रशासनाची हे त्यांनी दाखवून दिलंय त्यांच्या या कामकाजातनं। म्हणून आज त्यांना आम्ही इथं प्रशासकीय निष्क्रियतेचा गौरव म्हणून सन्मानित करतो आणि या सन्मानाचं पत्र त्यांना आम्ही देतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय असो। राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे सुस्त प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। शिक्षण विभागाचा निषेध असो, निषेध असो। इतकी मुजोरी तुमची कुणाच्या जीवावर चालली? जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या जीवावर की कुणाच्या जीवावर? आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना दर महिना काय देता का, जेणेकरून त्यांचा हात तुमच्या डोक्यावर आहे? असे हजारो प्रश्न आहेत तुमच्याबद्दल, तुम्ही निशब्द आहात एकदम, कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आहे तुमच्याकडे आणि एवढा धीटपणा येतो कुठनं तुमच्याकडे?